विमान अपघातात निधन पावलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. आज धर्माबाद येथील पानसरे चौकामध्ये सर्वपक्षीय समितीच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर आणि दूरदृष्टी असलेले नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे 28 जानेवारीला सकाळी विमान अपघातात निधन झाले. बोले तैसा चाले अशी ओळख असलेल्या या नेत्याच्या जाण्याने महाराष्ट्र दुःखसागरात बुडालाय. माजी आमदार कैलासवासी बापूसाहेब गोरठेकर आणि माजी नगराध्यक्ष कैलासवासी विनायकराव कुलकर्णी यांच्या माध्यमातून अजितदादांचा धर्माबाद तालुक्याशी जिव्हाळ्याचा संबंध होता. शहराच्या विकासासाठी त्यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याने तालुक्यातील अनेक विकास कामे पूर्ण झाली आहेत. याच कृतज्ञतेपोटी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीसह सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत दादांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी दीपक पाटील चोळाखेकर, शिवराज पाटील गाडीवान, अशोक पाटील वडजे, मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, गुलाबराव पाटील मोरे, गणेश गिरी, दत्ता कावडे यांच्यासह धर्माबादमधील ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. NTV न्यूज मराठी, नांदेड.